सभी विद्यार्थियों को नमस्कार। 8वीं कक्षा में फिर से आपका स्वागत करती हूँ। जैसे कि हमने पिछली कक्षा में देखा था कि शिक्षा इस जो कविता है आपका जो चौथा कविता है उसके बारे में, जो आपका कविता है शिक्षा। तो शिक्षा इस कविता के कवि हैं ठाकुर गोपाल शरण सिंह जी। देखिए शिक्षा कविता के कवि हैं ठाकुर गोपाल शरण सिंह जी। फिर ठाकुर गोपाल शरण सिंह जी का जन्म कब हुआ, कहाँ हुआ? इनका जन्म हमने देखा था कि झांसी जिले के रीवा में इनका जन्म हुआ था। फिर इनके पिता का नाम ठाकुर जगत बहादुर सिंह और इनके माता का नाम प्रभुराज कुंवारी था। और इनके पिताजी ठाकुर बहादुर सिंह एक प्रखंड संस्कृत क्या थे, एक कवि थे। और ठाकुर गोपाल शरण जी अपने 13 वर्ष आयु में ही अंग्रेजी पढ़ना शुरू कर दिया था। और इनके 13 वर्ष के आयु में ही इनके पिता का देहांत हो गया, इसीलिए ठाकुर गोपाल शरण सिंह जी ज्यादा पढ़ नहीं पाए। फिर इन्होंने आगे लेखन लिखना शुरू कर दिया, तो तब महावीर प्रसाद द्विवेदी का प्रोत्साहन इनको बहुत मिला था। और इनकी कुछ कविताएं भी छपने लगी, प्रमुख कविताएं। और जगत लोक इनका एक महाकाव्य है। और जगत लोक और ग्रामिका इन दोनों साहित्य के लिए उत्तर प्रदेश सरकार से इन्हें सम्मानित किया गया है। तो विद्यार्थियों हमने देखा था कि इस कविता का आशय और इस कविता में कवि अपना अनुभव बताते हुए कहते हैं कि शिक्षा प्राप्त करने के बहुत सारे क्या हैं मार्ग हैं। और जीवन में हमें यश पाना है, जीवन में हमें सुख पाना है तो बहुत मेहनत करना पड़ता है, बहुत परिश्रम करना पड़ता है। जब हम बहुत ज्यादा मेहनत और परिश्रम करते हैं तो हमें क्या होता है, यश प्राप्त होता है। तो यहाँ पर हमने पहले पंक्तियां का आशय देखा था। प्रस्तुत कविता में पहले पंक्तियां में कवि कहते हैं कि शिशु ने दुनिया में आकर रो रो कर हंसना सीखा, लघु होकर बढ़ना सीखा और गिर गिर कर चलना सीखा। तो विद्यार्थियों हमने जो पहला पंक्तियां था उसमें देखे थे कि एक शिशु, जब शिशु दुनिया में आता है तो वह रो रो कर क्या करता है, हंसना सीखता है। शिशु पहले जन्म लेता है तो वह रोते ही जन्म लेता है, फिर रोते रोते वह अपने जीवन में हंसना सीखता है। और लघु होकर क्या करता है, बढ़ना सीखता है। शिशु लघु होकर बढ़ना सीखता है। और जब शिशु चलने शुरू करता है तो चलते चलते ही बहुत बार क्या करता है, वह गिरता है, फिर वह आगे चलना सीखता है। तो विद्यार्थियों यहाँ पर ठाकुर गोपाल शरण सिंह जी बहुत अच्छी तरह से उदाहरण के साथ बताते हैं कि एक शिशु जब इस दुनिया में आता है तो वह क्या करता है, रोते रोते हंसता है। जब वह पैदा होता है तो रोते रोते ही पैदा होता है, फिर वह रोते रोते क्या करता है, हंसता है। फिर लघु होकर वह क्या करना सीखता है, बढ़ना सीखता है। वह लघु होकर बढ़ता है, फिर जब वह चलना सीखता है तो बहुत बार वह गिरता है, गिर गिर कर वह क्या करता है, चलता है। तो यह था शिक्षा इस कविता में पहले पंक्ति में यहाँ पर शिशु का उदाहरण देते हुए ठाकुर गोपाल शरण सिंह जी यहाँ पर हमें बताते हैं। यह भी क्या है, एक शिक्षा है। ಆತ್ಮೀಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ನಾವೇನ್ ಮಾಡಿದ್ವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಕೊನೆ ಅವಧಿ ಒಳಗೆ ಏನ್ ನೋಡಿದ್ವಿ ಅಂದ್ರೆ ಶಿಕ್ಷಾ ಕವಿತೆ ಹಾಗೂ ಶಿಕ್ಷಾ ಕವಿತೆಯ ಕವಿ ಠಾಕೂರ್ ಗೋಪಾಲ್ ಶರಣ್ ಸಿಂಗ್ ಜಿ ಅವರ ಜನನ ಎಲ್ಲಾಯ್ತು 1892 ಝಾನ್ಸಿ ಜಿಲ್ಲೆಯ ರಿವಾ ಒಳಗೆ ಇವ್ರ ಜನ್ಮ ಆಯ್ತು। ಇವರ ತಂದೆ ಹೆಸರು ಠಾಕೂರ್ ಬಹದ್ದೂರ್ ಸಿಂಗ್ ಜಿ ಇತ್ತು, ತಾಯಿ ಹೆಸರು ಪ್ರಭುರಾಜ್ ಕುಮಾರ್ ಇತ್ತು। ಇವರು ತಮ್ಮ 13ನೇ ವಯಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರಪ್ಪ ಅಂದ್ರ ಆಂಗ್ಲ ಭಾಷೆಯನ್ನ ಕಲಿಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದ್ರು। ತಮ್ಮ 13ನೇ ವಯಸ್ಸೊಳಗ ಆಂಗ್ಲ ಭಾಷೆಯನ್ನ ಕಲಿತರು। ತದನಂತರ ಇವ್ರು ಯಾವಾಗ 13ನೇ ವಯಸ್ಸೊಳಗ ಇವ್ರ ತಂದೆ ಏನ್ ಮಾಡ್ರಂದ್ರ ಮರಣ ಹೊಂದ್ರು, ಇವ್ರ ತಂದೆಯವರ ನಿಧನವಾಯ್ತು। ಆಮೇಲೆ ಇವ್ರು ಏನ್ ಮಾಡ್ರಂದ್ರೆ ಕೇವಲ ಮ್ಯಾಟ್ರಿಕ್ಯುಲೇಷನ್ ತನಕನ ಇವ್ರದ್ದು ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು, ಶಿಕ್ಷಣವನ್ನ ಮುಂದುವರಿಸಿದ್ರು। ಕೇವಲ ಮ್ಯಾಟ್ರಿಕ್ಯುಲೇಷನ್ ತನಕ ಕಲಿತ ಆಮೇಲೆ ಇವ್ರು ಏನ್ ಮಾಡಿದ್ರಪ್ಪ ಅಂದ್ರ
ಸಾಹಿತಿಗಳನ್ನ ಅಥವಾ ಲೇಖನಗಳನ್ನ ಬರೀಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದ್ರು. ಅವಾಗ ಇವ್ರಿಗೆ ಮಹಾವೀರ್ ಪ್ರಸಾದ್ ದ್ವಿವೇದಿ ಅವರ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಬಹಳಷ್ಟು ಸಿಕ್ತು. ಮಹಾವೀರ್ ಪ್ರಸಾದ್ ದ್ವಿವೇದಿ ಒಂದು ಗುರು ರೂಪೊಳಗೆ ಇವ್ರಿಗೆ ಬಹಳಷ್ಟು ಏನ್ ಮಾಡ್ರಂದ್ರೆ ಪ್ರೋತ್ಸಾಹನ ಕೊಟ್ರು. ತದನಂತರ ಇವರ ಬಹಳಷ್ಟು ಕವಿತೆಗಳನ್ನ ಬರೆದ್ರು, ಆಮೇಲೆ ಮಹಾಕಾವ್ಯಗಳನ್ನ ಬರೆದ್ರು. ಕೆಲವು ಪ್ರಮುಖ ರಚನೆಗಳನ್ನ ನಿಮಗ ಹೇಳೇನಿ. ಇವರು ಗ್ರಾಮಿಕ ಹಾಗೂ ಜಗದ್ಲೋಕ ಎರಡು ಪ್ರಮುಖ ರಚನೆಗಳಿಗೆ ಏನ್ ಮಾಡ್ಯಾರ ಅಂದ್ರೆ ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶ ಸರ್ಕಾರದವರ ಏನ್ ಮಾಡ್ಯಾರ ಅಂದ್ರೆ ಪ್ರಶಸ್ತಿ ಕೊಟ್ಟ ಸನ್ಮಾನವನ್ನ ಮಾಡ್ಯಾರ ಅಂತ ಹೇಳ್ತೇವೆ. ಹಾಗಾದ್ರೆ ನಾವು ಮೊನ್ನೆ ಕವಿತೆ ನೋಡಿದ್ದು ಶಿಕ್ಷಾ ಕವಿತೆ ಏನ್ ಪದ್ಯ ಭಾಗದೊಳಗೆ ಎರಡು ಭಾಗನ ನೋಡಿದ್ದು. ಮೊದಲನೇ ಭಾಗದೊಳಗೆ ಕವಿ ಏನ್ ಹೇಳಿದ್ರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಶಿಶುನೇ ದುನಿಯಾ ಮೇ ಆಕರ್ ರೋ ರೋಕರ್ ಹಸ್ನಾ ಸಿಕ್ಕ. ನೋಡ್ರಿ, ಶಿಶು ಈ ದುನಿಯಾ ಒಳಗ್ ಬಂದ್ ಈ ಜಗತ್ತೊಳಗ್ ಬಂದ್ ಈ ಸಂಸಾರ ಒಳಗ್ ಬಂದ ಫಸ್ಟ್ ಹುಟ್ಟಿದ್ ಕೂಡ ಏನ್ ಮಾಡ್ತೈತಂದ್ರ ಅಳ್ತೈತಿ. ಅಳ್ಕೊಂತ ಏನ್ ಮಾಡ್ತೈತಂದ್ರ ನಗೋದನ್ನ ಕಲಿತಾರ. ನೋಡ್ರಿ ಒಂದ್ ಸಣ್ಣ ಮಗು, ನಾವು ಆಗ್ಲಿ ಮಗು ಇದ್ದಾಗ ತಾಯಿ ಗರ್ಭೊಳಗ್ ಹುಟ್ಟಿದಾಗ ಏನ್ ಮಾಡಿದ್ವು ಅಂದ್ರ ಅಳ್ಕೊಂತ ಏನ್ ಮಾಡೇವಿ ಹುಟ್ಟಿದ್ವು. ಅದ ನಂತರ ನಾವು ನಗೋದ್ ಹೇಗ ಅನ್ನೋದ ಕಲಿತಿದ್ದು. ಇಲ್ಲಿ ಕವಿ ಏನ್ ಹೇಳ್ತಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಶಿಶುನ ಇಸ್ ದುನಿಯಾ ಮೇ ಆಕರ್ ರೋ ರೋಕರ್ ಹಸ್ನಾ ಸಿಕ್ಕ. ಲಘು ಹೋಕರ್ ಸ್ವಲ್ಪ ಆಗಿ ಏನಾಗ್ತಂದ್ರೆ ದೊಡ್ಡದಾಗ್ತತಿ ಮಗು. ಸ್ವಲ್ಪ ಆಗಿ ಹಂತವಾಗಿ ದೊಡ್ಡದಾಗ್ತತಿ. ಆಮೇಲೆ फिर क्या करता है गिर गिर कर चलना सीखता है. ನೋಡ್ರಿ ನಡ್ಕೊಂತ ನೋಡ್ರಿ ಒಂದ್ ತಿಂಗಳು 2 ತಿಂಗಳು 3 ತಿಂಗಳು ಹಿಂಗ ಏನಾಗ್ತೈತಿ ಹಂತವಾಗಿ ಶಿಶು ದೊಡ್ಡದಾಗ್ತತಿ. ಆಮೇಲೆ 7 8 9 ತಿಂಗಳೊಳಗ ಸ್ವಲ್ಪ ನಡ್ಕೊಂತ ಬೀಳ್ತೈತಿ. ಬಿದ್ರು ಏನ್ ಮಾಡಂಗಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ತನ್ನ ಪ್ರಯತ್ನವನ್ನ ಬಿಡಂಗಿಲ್ಲ. ಮತ್ತೇನ್ ಮಾಡ್ತೈತಂದ್ರ ನಡೆಯೋದನ್ನ ಕಲತ ಮುಂದ ಪೂರ್ತಿ ಏನಾಗ್ತೈತಂದ್ರ 1 ವರ್ಷ ಅಥವಾ 1.5 ವರ್ಷಕ್ಕ ಏನ್ ಮಾಡ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಶಿಶು ನಡೆಯೋದನ್ನ ಕಲಿತೈತಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಇಲ್ಲಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರಂದ್ರ ಹೇಳ್ತಾರ ಕವಿ. ಎರಡನೇ ಭಾಗದೊಳಗೆ ಏನ್ ಹೇಳ್ಯಾರಂದ್ರೆ ಕಿತನೆ ಹಿ ಚಂಕರ್ ಖಾಕರ್ ಚಂಗೋನೆ ಚढ़ना सीखा फिर उड़ छेद कर अपना मुरली ने गाना सीखा. कवि ಏನ್ ಹೇಳ್ತಾರಂದ್ರೆ कितने ही चक्कर खाकर चंगों ने चढ़ना सीखा. यहाँ पर कवि कहते हैं कि बहुत सारे चक्कर खाकर चंगों ने, चंगो मतलब क्या है, यहाँ पर हम पतंग कहते हैं. जब हम पतंग छोड़ने के लिए ऊपर जाते हैं तो हम पतंग छोड़ते बार बहुत बार पतंग क्या करता है फट कर नीचे गिरता है. फिर हम क्या करते हैं उसे प्रयत्न करते हैं, फिर कोशिश करते हैं, करके हम उसे ऊपर छोड़ते हैं तो तब वो ऊपर क्या करता है उड़ता है. इसीलिए कवि कहते हैं कि कितने ही चक्कर खाकर चंगों ने चढ़ना सीखा. बहुत बार चक्कर खाते हैं, बहुत बार किधर भी अटकते हैं, फिर वह फट कर नीचे गिरते हैं, फिर हम उसे फिर एक बार उड़ाते हैं तो तब क्या करते हैं पतंग उड़ते हैं. इसीलिए कवि कहते हैं कि कितने ही चक्कर खाकर चंगों ने उड़ना सीखा, उड़ छेद कर अपना मुरली ने गाना सीखा. देखिए जब बांसुरी बजाते हैं तो देखिए हम क्या करते हैं, यहाँ पर मुरली क्या करता है जब बांसुरी बजाता है तो उसे हम क्या करते हैं छेद करते हैं. जो एक लकड़ी जैसा बजाने का बांसुरी रहता है उसे छेद करते हैं उसके छाती को. जब हम छेद करते हैं तो हमें वहां से कुछ क्या आता है, जब हम गाते हैं तो वहां पर एक गाना आता है. इसीलिए कहते हैं कि उर छेद कर अपना. देखिए जब उर मतलब छाती, हृदय, वृक्षस्थल, उसे हम छेद करते हैं, उस पर छेद करते हैं तभी हमें क्या करता है मुरली बजाना आता है. इसीलिए यहाँ पर कवि कहते हैं कि उर छेद कर मुरली ने गाना सीखा. उसे उर को छेद करते हैं तभी हम गाते हैं. तो यहाँ पर उदाहरण के साथ कवि बता रहे हैं. तो अंतिम पंक्तियों में कवि क्या कहते हैं देखेंगे. मिट मिट कर वारीधरों ने पानी बरसाना सीखा. देखिए मिट मिट कर वारीधरों ने, यहाँ पर वारीधर का मतलब बादल. जब ऊपर से पानी आता है, बारिश आता है तो वह मिट मिट कर क्या होता है बादल जब मिट कर जाता है तो बारिश आना शुरू होता है. इसीलिए कवि कहते हैं कि यह भी एक क्या है शिक्षा है. जब बादल मिट कर जाता है तभी क्या होता है बारिश आता है. तो यह भी एक क्या है शिक्षा है. तभी पानी ऊपर से बरसता है. तो यह भी एक क्या है शिक्षा है. तो कवि अंतिम जो चरण है वहां पर कहते हैं कि तरु गिरिवर से गिर गिर कर
नदियों ने बहना सीखा। देखिए यहाँ पर गिरी मतलब क्या है, पर्वत है। तो ऊपर से क्या करते हैं, पर्वत से ही क्या करता है, पानी तरु गिरिवर से गिर गिर कर, ऊपर पर्वत से गिर गिर कर ही पानी क्या करता है, नदियां बनकर बहता है। देखिए नदियां में जब पानी आते हैं तो वह पर्वत से ही आते हैं। हम क्या कहते हैं, पर्वत को, हिमालय पर्वत को यहाँ पर बाप का नाम देते हैं, तो नदियों का बेटियों का नाम देते हैं। हिमालय पर्वत बाप है तो नदियां यहाँ पर बेटियां हैं, इसीलिए हिमालय पर्वत से जब पानी गिरता है तो यह नदियों के रूप में क्या करता है, बहता है। यह भी कवि के अनुसार एक शिक्षा ही है। नोड्ರಿ आत्मीय ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಏನ್ ಹೇಳಿದಾರಂದ್ರೆ, कितने ही चक्कर खाकर चंगोने चढ़ना सीखा। ಬಹಳಷ್ಟು ಸಲ ನಾವು ಪತಂಗ ಬಿಡಾಕ ಅಂತ ಹೇಳಿ ಹೋಗಿರ್ತೇವೆ, ಪತಂಗ ಬಿಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ಬಹಳಷ್ಟು ಸಲ ಎಲ್ಲಾದ್ರೂ ಏನ್ ಮಾಡ್ತೈತಿ ಅಂದ್ರೆ ಸಿಗ್ತೈತಿ, ಹರಿತೈತಿ, ಕೆಳಗ್ ಬೀಳ್ತೈತಿ, ನಾವು ಮತ್ತು ಏನ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂದ್ರೆ ಮತ್ತೊಂದು ಹಾರ ತಗೊಂಡು ಮತ್ತೇನ್ ಮಾಡ್ತೀವಿ, ಪತಂಗನ ಹಾರಿಸ್ತೇವೆ, ಅವಾಗ ನಮ್ ಪತಂಗ ಇಲ್ಲಿ ಹಾರ್ತೈತೆ। ಆದ್ರೆ ಫಸ್ಟ್ ಸಲನ ಏನಾಗಂಗಿಲ್ಲ, ಯಾರ್ದು ಪತಂಗ ಹಾರಂಗಿಲ್ಲ। ಅದಕ್ಕೆ ಕವಿ ಏನ್ ಹೇಳ್ತಾರಂದ್ರೆ ಇದು ಒಂದ ಶಿಕ್ಷೆಯನ್ನು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರು। ನಂತರ ಏನ್ ಹೇಳ್ಯಾರಂದ್ರ ಉರ್ ಛೇದ್ಕರ್, ನೋಡ್ರಿ ಒಂದು ಕಟ್ಗಿ ತಗೊಂಡೇವಿ, ಅದಕ್ಕ ತೂತ ಮಾಡಿದ್ದು, ನಾವು ಅದಕ್ಕೆ ಛೇದ್ ಮಾಡಿದ್ದು, ಒಂದು ತೂತ ಮಾಡಿದ್ದು ಅಂದ್ರೆ ನಮ್ಗದ ಭಾಸಕ್ ಬರ್ತೈತಿ। ನೋಡ್ರಿ ನಾವು ಕೊಳಲು ತಗೊಂಡು ಅಂದ್ರೆ ಅದ್ರ ನಡಕ್ಕೆಲ್ಲ ಏನ್ ಮಾಡಿರ್ತಂದ್ರೆ ರೌಂಡ್ 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 ಪೊಕ್ಕಳ್ ಮಾಡಿರ್ತಾರ, ಅವಾಗ ಅಲ್ಲಿಂದ ನಮ್ಗೆ ಏನ್ ಮಾಡ್ತೈತಿ ಅಂದ್ರೆ ಕೊಳಲದ ನಮ್ಗೆ ಹಾಡದ ಆವಾಜ ಬರ್ತೈತಿ। ಅದಕ್ಕಾಗಿ ಕವಿ ಏನ್ ಹೇಳ್ತಾರಂದ್ರ ಅದು ಒಂದೇನೈತಿ ಶಿಕ್ಷಣ ಐತಂತ ಹೇಳ್ತಾರ। ಅದ್ರ ನಂತರ ಏನ್ ಹೇಳ್ತಾರಂದ್ರ ಮಿಟ್ ಮಿಟ್ ಕರ್ ವಾರಿದರೋನೆ ಪಾನಿ ಬರ್ಸನ ಸಿಕ್ಕ। ನೋಡ್ರಿ ಯಾವಾಗ ಮೋಡ ಆಗ್ತೈತಿ, ಮೋಡ ಎಲ್ಲ ಸರದ ಕೂಡ್ಲೇನೆ ಏನಾಗ್ತೈತಿ ಅಂದ್ರ ಮಳಿ ಬರ್ತೈತಿ, ಮಾಡಾಗೈತಿ ಮೋಡಾಗೈತಿ ಅಂತ ನೋಡ್ರಿ, ಮಾಡ ಆಯ್ತು ಅಂದ್ರ ಅದೆಲ್ಲ ಹೋಯ್ತು ಅಂದ್ರ ಮಳಿ ಬರ್ಲಿಕ್ಕ ಪ್ರಾರಂಭವಾಗ್ತದೆ। ಅದಕ್ಕೆ ಕವಿ ಏನಂತಾರಂದ್ರೆ ಇದು ಕೂಡ ಒಂದ ಶಿಕ್ಷಣ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರ। ಆಮೇಲೆ ತರು ಗಿರಿವರ ಸೆ, ನೋಡ್ರಿ ಗಿರಿವರ ಅಂದ್ರೆ ಪರ್ವತ, ನೋಡ್ರಿ ನಾವು ಪರ್ವತ, ಹಿಮಾಲಯ ಪರ್ವತಕ್ಕ ತಂದೆ ಸ್ಥಾನ ಕೊಟ್ರೆ ಅಲ್ಲಿಂದ ಹರಿಯು ನದಿಗಳಿಗೆ ಏನ್ ಮಾಡೇವ ಅಂದ್ರೆ ಹೆಣ್ಮಕ್ಳ ಸ್ಥಾನವನ್ನ ಕೊಟ್ಟೇವ್ ನಾವಿಲ್ಲಿ। ಹಿಮಾಲಯ ಪರ್ವತ ತಂದೆ, ಅಲ್ಲಿ ಹರಿಯುವ ನದಿಗಳು ಏನಾಗ್ಯಾವ ಅಂದ್ರೆ ಹೆಣ್ಣಿಗೆ ಹೋಲ್ಸೇವ। ಅದಕ್ಕೆ ಅದು ಒಂದು ಏನೈತೆ ಅಂದ್ರೆ ಶಿಕ್ಷಣ ಏನೈತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಕವಿ। ನೋಡ್ರಿ ಹಿಮಾಲಯ ಪರ್ವತದಿಂದ ನೀರ್ ಹರಿದು ಬತ್ತು ಅಂದ್ರ ಆ ನೀರೆಲ್ಲ ಹರಿದು ಹೋಗಿ ನದಿಗಳಾಗ್ತಾವ, ಅದು ಏನಂದ್ರೆ ಹರಿಯುವುದು ಒಂದು ಶಿಕ್ಷಣ ಅಂತ ಹೇಳಿ ಹೇಳ್ತಾರ। ಹಾಗಾದ್ರೆ ಇದ ಕವಿ ಏನ್ ಹೇಳಿದಾರಂದ್ರೆ ಫಸ್ಟ್ ಒಂದು ಪದ್ಯ ಭಾಗದೊಳಗೆ ಏನ್ ಹೇಳಿದ್ರೆ ಒಂದು ಮಗುವಿನ ಉದಾಹರಣೆ ಕೊಟ್ಟು ಹೇಳ್ಯಾರ। ಬಹಳ ಸಲ ಮಗು ಅಳ್ಕೊಂತ ಹುಟ್ಟತೈತಿ, ಆಮೇಲೆ ನಗುವುದನ್ನ ಕಲಿತೈತಿ, ಆಮೇಲೆ ಹಂತ ಹಂತವಾಗಿ ಬೆಳಿತೈತಿ, ಆಮೇಲೆ ನಡಿಬೇಕಾದ್ರೆ ಬಹಳಷ್ಟು ಸಲ ಬೀಳ್ತೈತಿ, ಮತ್ತೇನ್ ಮಾಡ್ತೈತಿ ಮಗು ನಡಿತೈತಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। ಇದು ಒಂದು ಶಿಕ್ಷಣ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರು। ಪತಂಗ ಹಾರಿಸ್ಬೇಕಾದ್ರೆ ಒಮ್ಮೆ ಯಾರು ಪತಂಗ ಏನಾಗಂಗಿಲ್ಲ, ಹಾರಂಗಿಲ್ಲ, ಬಹಳಷ್ಟು ಸಲ ಮುರುಗ್ ಬೀಳ್ಬೋದು ಅಥವಾ ದಾರ ಕಟ್ ಆಗ್ಬೋದು, ಮತ್ತು ನಾವು ಬಿಡ್ತೇವೆ, ಅವಾಗ ಏನಾಗ್ತದೆ ಅಂದ್ರೆ ಪತಂಗ ಹಾರ್ತೈತೆ। ಅದೇ ರೀತಿ ಕೊಳಲು ಹಾರಿಸ್ಬೇಕಾದ್ರೆ ಕೊರಳು ಹಾರಿಸ್ಬೇಕಾದ್ರೆ ಅದಕ್ಕೆಲ್ಲ ಅದು ನೋಡ್ರಿ ನಾವೇನಿಲ್ಲಿ ಛಾತಿ ಅಂತ, ಛಾತಿ ಅಂದ್ರೆ ಹೃದಯ, ಅದಕ್ಕೆ ಹೋಲ್ ಮಾಡಿದ್ದು ತುತ್ತ ಮಾಡಿದ್ದು ಅಂದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಅಲ್ಲಿಂದ ಒಂದ ಆವಾಜ ಬರ್ತೈತೆ। ಹಾಗಾಗಿ ಕವಿ ಏನ್ ಹೇಳ್ತಾರಂದ್ರೆ ಅದು ಒಂದ ಶಿಕ್ಷಣ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। ಆಮೇಲೆ ಏನ್ ಹೇಳ್ತಾರಂದ್ರೆ ಮಿಟ್ ಮಿಟ್ ಕರ್ ವಾರಿದರೋನೆ ಪಾನಿ ಬರ್ಸಾನ ಸಿಕ್ಕ। ನೋಡ್ರಿ ನಾವ್ ಏನ್ ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂದ್ರೆ ಮಳಿ ಬರ್ಬೇಕಾದ್ರ ಮೊದ್ಲು ಏನಾಗ್ತೈತಿ ಅಂದ್ರೆ ಮಾಡಾಗೈತಿ ಮಳಿ ಬರ್ತೈತಿ ಅಂತೇಳಿ ನೋಡ್ರಿ, ಅದೆಲ್ಲ ಮಾಡಿ ಹೋದ್ಕೊಳ್ಳೇನ ಮಳಿ ಬೀಳಲಿಕ್ಕೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗ್ತೈತಿ। ಇದು ಕವಿ ಪ್ರಕಾರ ಒಂದು ಶಿಕ್ಷಣ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರು। ಲಾಸ್ಟ್ ಲೈನ್ ಏನ್ ಹೇಳ್ಯಾರಂದ್ರ ಪರ್ವತದಿಂದ ನೀರ್ ಯಾವಾಗ ಹರಿದ ಬರ್ತೈತಿ ಅದು ಏನಾಗ್ತೈತಿ ಅಂದ್ರ ಗಿರಿವರ್ಸೆ ಗಿರ್ ಗಿರ್ಕ ನದಿಯೋನೆ ಬಹನಾ ಸಿಕ್ಕ। ಪರ್ವತದಿಂದನ ನೀರ್ ಹರಿದು ಬಂದ ಕೆಳಗ್ ನದಿಗಳ ಏನಾಗ್ಯಾವ ಅಂದ್ರೆ ಹರಿಯೋದನ್ನ ಕಲಿತಾವು। ಇದು ಒಂದೇನು ಕವಿ ಪ್ರಕಾರ ಅಂದ್ರೆ ಶಿಕ್ಷಣ ಅಂತ ಹೇಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ। ಹಾಗಾದ್ರೆ ಇದ ಶಿಕ್ಷಾ ಕವಿತೆಯ ಒಂದ भावार्थ अथवा सारांश अथवा उनका अर्थ आगेती। यह है शिक्षा इस कविता का एक भावार्थ है। तो विद्यार्थियों शिक्षा इस कविता कंठस्थ है, मैं और एक बार पढ़कर दिखाऊंगी। देखिए, शिशु ने दुनिया में आकर रो रो कर हंसना सीखा, लघु होकर बढ़ना सीखा, गिर गिर कर चलना सीखा, कितने ही चक्कर खाकर चंगों ने चढ़ना सीखा, उर छेद कर अपना मुरली ने गाना सीखा, मिट मिट कर वारिधरों ने पानी बरसाना सीखा,
सीखा, तरु गिरिवर से गिर गिर कर नदियों ने बहना सीखा। तो यह था इस शिक्षा कविता का जो कविता, इसका आशय, कविता और कविता का सारांश आपको बताया है। तो पहले आप शिक्षा इस कविता को कंठस्थ कीजिए, फिर उसका जो कवि पक्ष है उसे लिखिए, फिर उसके जो प्रश्न उत्तर आते हैं वह भी आप लिखिए। यहाँ पर कुछ शब्दार्थ दिए हुए हैं, वह शब्दार्थ भी देखिए। देखिए, दुनिया, इस शब्द का अर्थ है जगत, संसार। दुनिया इसका पर्यायवाची या समानार्थक शब्द क्या कहते हैं हम? जगत और संसार कहते हैं। लघु, इसका मतलब लघु होकर बढ़ना सीखा, इसका मतलब है छोटा या हल्का। फिर चंग मतलब पतन, यहाँ पर चंग किसे कहते हैं? पतन को कहते हैं। फिर उर छेद कर मुरली ने गाना सीखा। उर इसका मतलब है छाती, छाती को हम क्या कहते हैं? सीना भी कहते हैं। फिर वारिधर, वारिधर का मतलब है बादल। गिरी का मतलब है पर्वत। फिर देखिए यहाँ पर छेद का मतलब है सुराग। फिर चक्कर मतलब इधर उधर घूमना। तो विद्यार्थियों, यह थे कुछ शब्दार्थ, और आप क्या कीजिए, इसके कुछ प्रश्न उत्तर भी लिखिए। फिर प्रश्न उत्तर ऐसे हैं कि एक वाक्य के प्रश्न जो है वह मैं आपको बताऊंगी। शिशु ने रो रो कर क्या सीखा? शिशु ने रो रो कर हंसना सीखा। शिशु ने लघु होकर क्या सीखा? शिशु ने लघु होकर बढ़ना सीखा। फिर शिशु ने चलना कैसा सीखा? शिशु ने गिर गिर कर चलना सीखा। फिर शिशु ने सब कुछ कहाँ आकर सीखा? शिशु ने इस संसार में, इस दुनिया में आकर सभी सीखा है। चंगों ने क्या सीखा? बहुत सारे बार चक्कर खाकर चंगों ने उड़ना सीखा। मुरली ने गाना कैसे सीखा? मुरली ने गाना उर छेद कर, छाती या उर छेद कर मुरली ने गाना सीखा। वारिधरों ने पानी बरसाना कैसे सीखा? वह मिट मिट कर वारिधरों ने पानी बरसाना सीखा। नदियों ने बहना कैसे सीखा? गिरी, तरु गिरिवर से गिर गिर कर नदियों ने बहना सीखा। तो यह थे एक वाक्य के प्रश्न। आप इस पहले कविता को कंठस्थ कीजिए, फिर एक वाक्य के जो प्रश्न है उसे लिखकर मुझे व्हाट्सएप कीजिए, और जो अगले प्रश्न उत्तर है मैं अगली कक्षा में आपको बताऊंगी, और अगर उसके आपको उत्तर मिले तो मैं आपको भेज दूंगी। आप मुझे लिखकर व्हाट्सएप कीजिए। अगली कक्षा में फिर से मिलेंगे। धन्यवाद।